तथांश, आशेचा दीप. नागपूरच्या मानेवाडा परिसरातलं छोटंसं घर. एक हात आणि एका पायानं दिव्यांग असलेली आई शिवणकाम करते, तर बालपणापासून एका पायानं अधू असलेले वडील पेट्रोल पंपवर काम करून कुटुंब चालवतात. गरिबी आणि संघर्षानं वेढलेलं आयुष्य, पण या संघर्षातही चमकतो एक छोटा दिवा, 7 वर्षांचा तथांश. आईला घरकामात मदत करतो, शाळेची तयारी स्वतः करतो. त्याच्या डोळ्यात एकच स्वप्न, मोठं होऊन भारतीय सेनेत दाखल व्हायचं आणि देशाची सेवा करायची. पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. 2.5 वर्षांचा असताना त्याच्या पोटात वेदना सुरू झाल्या. सुरुवातीला साधं दुखणं वाटलं, पण हळूहळू चालणंच बंद झालं. अनेक चाचण्या झाल्या. अखेर डॉक्टरांनी सांगितलं, तुमच्या मुलाला ब्लड कॅन्सर आहे. हे ऐकताच पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. एका क्षणात सर्वच उद्ध्वस्त झालं. डोळ्यासमोर दुःखाचा अंधार दाटला. जेव्हा त्याला माहित झालं की नाही ब्लड कॅन्सर आहे, तेव्हा तर असं वाटत होतं की आता झालं, सर्व संपलं. चक्क पायाखालची जमीनच गेल्यासारखी वाटली. कारण की तेव्हा आम्ही फक्त दोघंच मायलेकर राहत होतो. सपोर्टला कोणी नव्हते. रेंटच्या घरी राहणं, काय करावं आणि काय नाही ते काय समजत नव्हतं. दिव्यांग पालक, हलाखीची परिस्थिती आणि पुढे उपचारांचा डोंगर. त्यात मनात एकच प्रश्न, आता करायचं काय? पण असं म्हणतात ना, जिथं हताशा संपते तिथूनच सुरू होते नव्या आशेची कहाणी. आणि हाच आशेचा किरण जागवला नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट अर्थात NCIनं, जिथे जगण्याची नवी उमेद मिळते आणि मिळतो विश्वास, सेवा आणि नवजीवनाचा आनंद. इथे लहान मुलांचा कर्करोग विभाग सगळ्यात पहिले मध्य भारतात सुरू केला गेला. अधिक प्रमाणात रक्ताचे कॅन्सर्स, लिम्फोमा, किडनीचे ट्युमर्स, न्यूरोब्लास्टोमा, सार्कोमाज, विविध प्रकारचे ब्रेन ट्युमर्स अशी ह्या लहान मुलांमध्ये इथे बघायला मिळतात. तसा कॅन्सर बऱ्या होण्याचं प्रमाण तसं बघितलं तर सगळ्यात जास्त मुलांमध्ये आहे. आणि असं असताना देखील ही ट्रीटमेंट मुलांपर्यंत नाही पोहोचत. ही अडचण दूर करण्याकरता किंवा ही गॅप लक्षात घेऊन नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटने हे ठरवलं की सर्व प्रकारची मदत या रुग्णांना करायची. केवळ नागपूर आणि विदर्भच नव्हे, तर देशभरातून मोठ्या आशेने रुग्ण इथे येतात आणि कॅन्सर सारख्या आजारावर मात करून दीर्घायुषी होतात. NCIच्या डॉक्टरनी, नर्सेसनी, समाजसेवकांनी केवळ उपचारच केले नाहीत, तर त्या कुटुंबाला पुन्हा जगण्याचं धैर्य दिलं, बळ दिलं. उद्ध्वस्त होणाऱ्या कुटुंबाला सावरलं. त्या पालकांच्या डोळ्यात पुन्हा आशा फुलवली. अखेर 6 महिन्यांच्या यशस्वी उपचारानंतर चमत्कार घडला. जो मुलगा उभंही राहू शकत नव्हता, तो पुन्हा आईचा हात धरून चालू लागला. ये है तथांश. तथांश 2020 में हमारे पास आया था. ये बहुत छोटा बच्चा था, 2.5 साल का. तब इसे एक B सेल है जो ब्लड कैंसर का एक टाइप है. हमने इसको डायग्नोस किया, फिर अराउंड 6 मंथ का इंटेंसिव थेरेपी दी और 2 साल का एक खाने की गोली चलती है, मेंटेनेंस थेरेपी कहते हैं उसको, वो उसने कंप्लीट करी. और 2023 में इसका पूरा ट्रीटमेंट कंप्लीट हो गया. लास्ट 2 ईयर से हमारे रेगुलर फॉलोअप में है, लेकिन अभी वो अपनी डिसीज से बिल्कुल क्योर है. आज तथांश पुन्हा शाळेत जातो, हसतो, खेळतो आणि म्हणतो, मी मोठा होऊन भारतीय सैन्यात जाणार. माझे जे डॉक्टर आहे ते बहुत चांगलं ट्रीटमेंट करतात. मला त्यांनी सुधरवला. मी तथांशची ट्रीटमेंट कधी मी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये केली असती तर आज मी तथांशला गमावली असते. NCIची जी बदलत आहे की तथांश माझ्या जवळ आहे. मला सांगताना फार आनंद होतो आहे की आज नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट येथे जे लहान वयात होणारे जे कॅन्सर असतात, अशा कॅन्सरग्रस्त रुग्णांना नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट नागपूर येथे आमच्या संस्थानातर्फे पूर्णतः मुफ्त उपचार देण्यात येतात. आणि असे मुफ्त उपचार झालेले कमीत कमी 2,500 बालक आज सुदृढ जीवन जगत आहेत. तर माझे समाजाला आव्हान आहे की समजा असे कर्करुग्ण आपल्यास कुठे आढळले तर त्यांना उपचारासाठी नागपूर येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट येथे वैद्यकीय मदतीकरता जरूर पाठवावे. आज तथांश फक्त आजारावर मात केलेला मुलगा नाही, तर तो आहे आशेचा दीप. अमूल्य आहे प्रत्येक आयुष्य. थँक्यू NCI.